Everyone, let us start with the next chapter of drugstore and business management, that is banking and finance. ओके, आता आपण मार्केटमध्ये बघतो की बँक, आपल्याला बऱ्याच टाईपचे बँक्स माहीत आहेत की आपले नॅशनल बँक आहेत, लोकल बँक आहेत, कोऑपरेटिव्ह बँक आहेत, रिझर्व्ह बँक आहेत. तर हे बँकचं मेन काम काय की जे गरजू लोक आहेत त्यांना पैसे प्रोव्हाइड करणे, त्यांना लोन प्रोव्हाइड करणे, असे नंबर ऑफ बँक्स आहेत. मग ते बँक टर्म त्यांनी यूज केले आहे. व्हॉट इज बँक? तर बँक इज अ कॉम्प्रेहेन्सिव्ह टर्म विच इज यूज्ड फॉर नंबर ऑफ इन्स्टिट्यूशन्स कॅरिंग अ सर्टन टाईप ऑफ फायनान्शियल बिझनेस. बँक हे काय करते की बँक हे ट्रान्झॅक्शन करते, फायनान्शियल बिझनेस करते, विच आर डीलिंग विथ मेनली मनी. So what is meant by bank? Bank is a comprehensive term which is used for number of institutions carrying a certain type of financial business which are dealing with the money. ओके, मनी रिलेटेड जे काय आपण ट्रान्झॅक्शन करतो त्यांना काय म्हणतो आपण? बँक. आता हे कुठले कुठले बँक्स आहेत, टाईप्स ऑफ बँक्स कुठले कुठले बँक आहेत? 7 टाईपच्या बँक आहेत. मेनली फर्स्ट कमर्शियल बँक, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. आपण ज्या बँकने ट्रान्झॅक्शन करतो डे टू डे, दॅट इज कमर्शियल बँक, सेविंग बँक, लँड डेव्हलपमेंट बँक, कोऑपरेटिव्ह बँक, एक्सचेंज बँक, इंडस्ट्रियल बँक अँड मिक्स्ड बँक. ओके, नाउअडेज कमर्शियल बँक्स आर approved, authorized banks everywhere. So let us see what is commercial bank. A commercial bank which accept demand deposits and allows the withdrawal of money by check or any other means is called as commercial bank. Okay, what is meant by commercial bank? A bank which accept the demand deposits. Okay, जे बँक आपले पैसे आपल्याला ते ठेवतात आणि आपल्याला त्याच्याबद्दल काय देतात, ते इंटरेस्ट देतात. त्या मनीबद्दल काय करतात, आपल्याला ते इंटरेस्ट देतात. आणि आपले जे काही पैसे आपण बँकेमध्ये ठेवलेले आहेत त्या पैसे आपल्याला विड्रॉ करायला आहे. आपण ते विड्रॉ कसं करणार? बाय चेकने विड्रॉ करू शकतो, RTGS करू शकतो, किंवा स्लिप भरूनसुद्धा आपण ते विड्रॉ करू शकतो. सध्या नेट बँकिंग आहे सगळ्यांकडे. ओके, सो कमर्शियल बँक म्हणजे काय? कमर्शियल बँक विच ॲक्सेप्ट डिमांड डिपॉझिट्स. ओके, ते काय करतात की आपले आपण डी म्हणतो की डी डी म्हणजे काय? डिमांड ड्राफ्ट. ओके, डिमांड ड्राफ्टसुद्धा आपण काय करतो? पैसे विड्रॉ करू शकतो. ओके, अ बँक विच ॲक्सेप्ट डिमांड डिपॉझिट्स अँड अलॉज द विड्रॉ ऑफ मनी बाय चेक्स और बाय एनी अदर मीन्स इज कॉल्ड ॲज कमर्शियल बँक. सो व्हॉट आर द फंक्शन्स और सर्व्हिसेस ऑफ कमर्शियल बँक? फंक्शन्स काय आहेत? पहिलं फंक्शन आहे ते सर्व्हिसेस टू द डिपॉझिटर्स, सर्व्हिसेस बाय वे ऑफ लोन्स प्रोव्हाइड करतात. कशामार्फत? ओव्हरड्राफ्ट, कॅश क्रेडिट आणि लोन आणि डिस्काउंटिंग ऑफ बिल्स. आणि थर्ड आहे मिसलेनियस सर्व्हिसेस. सो लक्षात ठेवा की कमर्शियल बँक हे 3 टाईपचे सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. एक सर्व्हिसेस टू द डिपॉझिटर्स, सर्व्हिसेस बाय वे ऑफ लोन्स अँड मिसलेनियस सर्व्हिसेस. फर्स्ट कम टू द सर्व्हिसेस टू द डिपॉझिटर्स. डिपॉझिटरला सर्व्हिस काय देणार? आपण समजा आपण एक कस्टमर आहे, आपण बँकेत जाऊन पैसे जर जमा केले, सो अँड सो पैसे जमा केले, समजा 2 लाख रुपये आपण जमा केले, त्या 2 लाखाच्या मोबदल्यात आपल्याला ते काय करतात? मंथली काय करतात? आपल्याला ते इंटरेस्ट देतात. ओके, म्हणजे काय की डिपॉझिटरला जे काय कस्टमरला आहे आपल्याला पैसे मनी सेविंग होते, हे बँकेमध्ये होतं. ओके, सो bank provides services of saving the money, that is accepting the deposits on which interest is paid. Okay, whatever we deposit the money into the bank, they provide the interest on that. Bank can collect the amount of checks, demand drafts, bills, etc. Okay, आता सर्व्हिसेस बाय वे ऑफ लोन्स.
ओके, हे महत्त्वाचं आहे. दुसरं सर्व्हिस जे देतात ते लोन्सने देतात. त्याच्यामध्ये काय, पहिला ओव्हरड्राफ्ट. ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय? ओव्हरड्राफ्ट म्हणजे व्हॉट इज, मराठीमध्ये समजून घ्या. ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय, जर तुमच्या अकाउंटमध्ये जर बॅलन्स नसेल तरीसुद्धा आपल्याला पैसे विड्रॉ करता येतात, त्याला काय म्हणतो आपण, ओव्हरड्राफ्ट. पण ह्याच्यामध्ये कंडिशन काय की ह्याच्यामध्ये लिमिटेड अमाऊंट आपल्याला ठरवतं. फॉर एक्झाम्पल क्रेडिट कार्डमध्ये आपल्याला त्यांनी लिमिट दिली असते की 90,000 95,000 लिमिट. त्या लिमिट समजा तुमच्या अकाउंटमध्ये बॅलन्स नाही तरीसुद्धा तुम्ही ते क्रेडिट कार्ड वापरून पैसे विड्रॉ करू शकता. दॅट इज कॉल्ड ॲज ओव्हरड्राफ्ट. व्हॉट इज ओव्हरड्राफ्ट? ओव्हरड्राफ्ट, अंडर दिस स्कीम कस्टमर इज अलाउड टू ड्रॉ चेक्स इवन देअर इज नो बॅलन्स इन द अकाउंट. तुमच्या अकाउंटमध्ये बॅलन्स नसेल सुद्धा तुम्हाला ते पैसे विड्रॉ करता येतात. दॅट इज कॉल्ड ॲज ओव्हरड्राफ्ट. ओके, दॅट इज कॉल्ड ॲज ओव्हरड्राफ्ट. दुसरं आहे कॅश क्रेडिट. कॅश क्रेडिट म्हणजे काय, ह्या स्कीममध्ये काय करतात, बँक एक अमाऊंट फिक्स करून ठेवतात की तुम्हाला समजा तुम्हाला 30,000 रुपये तुम्हाला त्यांनी फिक्स केले, तुम्हाला 30,000च्या वर तुम्हाला ते विड्रॉ करता येत नाही. ओके, कॅश क्रेडिट म्हणजे काय, उधारी. तुम्हाला उधारीवर रुपये ते पैसे देतात, काहीतरी तुम्हाला सिक्युरिटी ठेवावं लागतं त्यासाठी. ओके, दॅट इज कॉल्ड ॲज कॅश क्रेडिट. अंडर दिस स्कीम बँक फिक्सेस अ लिमिट अप टू विच कस्टमर विड्रॉ द मनी अगेन्स्ट सम ऑफ द सिक्युरिटी. तुम्हाला काहीतरी त्याचं तारण ठेवावं लागणार आहे, काहीतरी सिक्युरिटी द्यावं लागणार आहे, त्यावर तुम्हाला ते काय करतात, बँक तुम्हाला पैसे देतात. दॅट इज कॉल्ड ॲज कॅश क्रेडिट. नेक्स्ट आहे लोन्स. लोन्समध्ये काय करतात, लोन्समध्ये अंडर दिस स्कीम द बँक प्रोव्हाइड्स मनी टू द कस्टमर अगेन्स्ट सम सिक्युरिटी. ओके, whenever you go to the bank, the bank provides the money on the basis of some security. आता तुम्ही बघता की बँकेमध्ये आपल्याला लोन देतात. लोन कशात लोन देतात, जागेबद्दल, तुम्हाला फ्लॅट खरेदी करायचं आहे, तुम्हाला घर खरेदी करायचं आहे, तर ह्यासाठी जे लोन प्रोव्हाइड करतात त्याला काय म्हणतो आपण, बँक प्रोव्हाइड्स द लोन्स. पण ह्याच्यामध्ये महत्त्वाचं काय की सिक्युरिटी तुम्हाला बँकेला द्यावं लागेल. किंवा मॉर्गेज, आपण घर तारण ठेवू शकतो, जागा तारण ठेवू शकतो, गोल्ड तारण ठेवू शकतो. डिस्काउंटिंग ऑफ बिल्स. आपल्या बँकेमध्ये जे काही आपण बिल्स जमा करतो त्यावरती सम ऑफ द 1%, 2%, 0.5% काय करतात, ते डिस्काउंट देतात. अंडर दिस स्कीम बँक प्रोव्हाइड्स डिस्काउंट ऑन द कस्टमर बिल्स बिफोर दे कम फॉर द पेमेंट. दिस इज द सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय द वे ऑफ लोन्स. 3 टाईपचे सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात. एक कुठलं सर्व्हिस प्रोव्हाइड करतात डिपॉझिटरला, दुसरं कुठलं आहे सर्व्हिसेस बाय वे ऑफ लोन्स. याच्यामध्ये ओव्हरड्राफ्ट, कॅश क्रेडिट, लोन्स आणि डिस्काउंटिंग ऑफ बिल्स. थर्ड सर्व्हिस कुठली आहे की थर्ड सर्व्हिस आहे मिसलेनियस सर्व्हिस. मिसलेनियस सर्व्हिसमध्ये काय आहे की मिसलेनियस सर्व्हिसमध्ये बँक प्रोव्हाइड्स अदर सर्व्हिसेस सच ॲज इट ॲक्सेप्ट द कस्टमर्स व्हॅल्युएबल आर्टिकल्स, ज्वेलरी. सध्या बँकमध्ये हे फेमस आहे की गोल्ड लोन प्रोव्हाइड करतात, गोल्ड लोन. ओके, किंवा डॉक्युमेंट्स ठेवायसाठी ते लॉकर प्रोव्हाइड करतात. त्यानंतर बँक प्रोव्हाइड क्रेडिट ट्रान्सफर फ्रॉम वन ब्रँच टू द अनदर ब्रँच. इन सम ऑफ द बँक, ओके, वी ट्रान्सफर द मनी बाय RTGS. ओके, बँकेचं हे सुद्धा काम आहे की आपण एका बँकेमधून दुसऱ्या बँकेमध्ये आपण काय करू शकतो, मनी ट्रान्सफर करू शकतो. त्यानंतर फॉरेन एक्सचेंजला सुद्धा काय करतात की बँक मदत करतात. फॉरेन एक्सचेंज, तुम्हाला जर ॲब्रॉडमध्ये पैसा पाठवायचा असेल तर आपले मनी ट्रान्सफर करून ते एक्सचेंज करून देतात. ओके, आणि नंतर काय की इट कलेक्ट द इंटरेस्ट, तुम्हाला इंटरेस्ट प्रोव्हाइड करतात. सिक्युरिटी शेअर्समध्ये ते सुद्धा हेल्प करतात बँक. ओके, हे झालं कमर्शियल बँक. कुठले सर्व्हिसेस देतात कमर्शियल बँक, कुणाला देतात, सर्व्हिसेस टू द डिपॉझिटर्स, सर्व्हिसेस बाय वे ऑफ लोन्स, अँड थर्ड मिसलेनियस सर्व्हिसेस. दुसरी बँक आहे ही सेविंग बँक. सेविंग बँकचं मेन पर्पज काय की लोकांचे पैसे सेव्ह व्हायला पाहिजेत. देर आर नो इंडिपेंडेंट सेविंग बँक्स इन इंडिया. द पोस्ट ऑफिस अँड द कमर्शियल बँक्स हॅव सेपरेट अरेंजमेंट टू डील विथ द सेविंग ऑफ मनी. यांचं मेन पर्पज काय सेविंग बँकचं की हे लोकांना सवय लागायला पाहिजे मनी सेव्ह करायची.
ठीक आहे, की हे कुठं करतात जनरली कमर्शियल बँक आणि पोस्ट ऑफिसमध्ये हे करू शकतो आपण. लँड डेव्हलपमेंट बँक. लँड डेव्हलपमेंट बँक म्हणजे काय, दिस बँक प्रोव्हाइड्स लॉंग टर्म क्रेडिट टू द फार्मर्स. जे शेतकरी असतात त्यांना काय करतात, शेत जमिनीवरती लोन देतात. दॅट इज कॉल्ड ॲज लँड डेव्हलपमेंट बँक. त्यांची शेती डेव्हलप करण्यासाठी त्यांना जी लोन दिलं जाते त्यांना आपण कुठली बँक म्हणतो, लँड डेव्हलपमेंट बँक. नेक्स्ट आहे कोऑपरेटिव्ह बँक. कोऑपरेटिव्ह बँक्स आर द लोकल बँक्स. दिस वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ कोऑपरेशन. एकमेकाच्या सहकार्याने कोऑपरेटिव्हने बँक चालतात. इंडस्ट्रियल बँक्स दे प्रोव्हाइड द लोन्स टू द इंडस्ट्रियल पर्सन्स. ज्यांना ज्यांना इंडस्ट्री उघडायची आहे, ओपन करायची आहे, त्यांना इंडस्ट्रियल बँक प्रोव्हाइड करतात. एक्सचेंज बँक. एक्सचेंज बँक म्हणजे काय, ज्यांना फॉरेन एक्सचेंज करायचं आहे त्यासाठी एक्सचेंज बँक आहे. ओके, फॉर इम्पोर्ट अँड एक्सपोर्टिंग. नंतर मिक्स्ड बँक. मिक्स्ड बँक हे दोन टाईपचे मिक्सचर आहेत, त्यामध्ये कमर्शियल आणि इंडस्ट्रियल बँक. कमर्शियल बँक शॉर्ट टर्मवरती फायनान्स प्रोव्हाइड करतात, इंडस्ट्रियल बँक हे लाँग टर्मवरती फायनान्स प्रोव्हाइड करतात. आता मेन नेक्स्ट पॉईंट ऑफ दिस चॅप्टर इज फायनान्स. फायनान्स म्हणजे काय, जेव्हा आपल्याला गरज पडते, एखादं तुम्ही स्टार्टअप करताय, कुठली कंपनी स्टार्ट करताय, मेडिकल स्टार्ट करताय, तर आपल्याला सुरुवातीला काय असणार आहे, त्यासाठी फायनान्स लागणार आहे. ओके, सो फायनान्स इज डिफाईन्ड ॲज प्रोव्हिजन ऑफ मनी ॲट एनी टाईम वेन बिझनेस रिक्वायर्स इट. जेव्हा कधी आपल्याला फायनान्सची मनीची गरज असेल तेव्हा आपल्याला ते प्रोव्हाइड करणं, दॅट इज कॉल्ड ॲज फायनान्स. फायनान्स इज डिफाईन्ड ॲज it is the provision of money at any time when business requires it. Okay, the purpose of financial planning is to ensure adequate funds are available for smooth running of the business. फायनान्सची गरज काय, आपल्याला फायनान्सची गरज आहे कारण आपल्याला ते स्मूथ रनिंग बिझनेस, तुमचे जे बिझनेस चालवणार आहेत ते बिझनेस व्यवस्थित चाललं पाहिजे, त्यासाठी आपल्याला फायनान्सची गरज आहे. तर कुठले कुठले टाईप्सचे फायनान्स आहेत, एक फिक्स्ड कॅपिटल, एक वर्किंग कॅपिटल. फिक्स्ड कॅपिटल म्हणजे काय, हे फिक्स्ड असणार आहे, ह्याच्यामध्ये काय चेंजेस होणार नाही. फिक्स्ड म्हणजे कुठले आहे, तुमची प्रॉपर्टी, तुमची जागा. ओके, हे परमनंट ॲसेट्स झाले. म्हणजे कुठले कुठले, दिस कॅपिटल इज इंटरेस्टेड इन परमनंट ॲसेट लाईक लँड, बिल्डिंग, मशिनरीज आणि इन्स्ट्रुमेंट्स. हे काय झालं तुमचे फिक्स्ड कॅपिटल. वर्किंग म्हणजे काय झालं, की तुम्हाला जे केमिकल्स लागणार आहेत, इन्स्ट्रुमेंट लागणार आहे, जे तुम्ही सॅलरी प्रोव्हाइड करणार आहात, वेजेस म्हणजे रोजंदारी जे करणार, जे तुम्हाला टॅक्स भरायचं आहे, रेंट भरायचं आहे, इन्शुरन्स, हे सगळं काय झालं वर्किंग कॅपिटल. ओके, दोन टाईपचे कॅपिटल कुठले कुठले, एक फिक्स्ड कॅपिटल आणि दुसरं काय वर्किंग कॅपिटल. आता सोर्सेस ऑफ फायनान्स, तीन टाईपचे सोर्सेस आहेत, लॉंग टर्म, मीडियम टर्म आणि शॉर्ट टर्म. ओके, तर वन बाय वन आपण बघूयात. पहिलं लॉंग टर्म. लॉंग टर्ममध्ये कुठले कुठले आहेत, शेअर्स, डिबेंचर्स, प्लगिंग बॅक ऑफ प्रॉफिट आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स. मीडियम टर्म फायनान्समध्ये आहे पब्लिक डिपॉझिट्स, मॉर्गेजेस, शेअर्स, बँक लोन, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. शॉर्ट टर्ममध्ये हे ट्रेड क्रेडिट, बँक क्रेडिट, इन्स्टॉलमेंट क्रेडिट आणि कस्टमर क्रेडिट. ओके, लॉंग टर्म क्रेडिट, लॉंग टर्म फायनान्स हे 10 वर्षापेक्षा जास्त काळासाठी आपण देऊ शकतो. मीडियम टर्म हे 3 ते 5 वर्षासाठी देऊ शकतो आणि शॉर्ट टर्म फायनान्स आहे 2 वर्षापेक्षा कमी वेळेसाठी आपण देऊ शकतो. ओके.